नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं मायबोल चॅनल खूप खूप स्वागत. श्री गजानन जय गजानन. चला तर हे खूप दिवसानंतर व्हिडिओ मी सेंड करत आहे. चला तर हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमाचा. तर ही पूजा मी मांडलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण देवापाशी पण एक ओटी ठेवतो, तर ती ओटी मी अशी ठेवलेली आहे देवापाशी. त्यानंतर पूजा पण देवाची सकाळीच केली. पौर्णिमा होती, वटपौर्णिमा. तर ते पण पूजा सकाळीच देवाची करून घेतली. मग आपल्याला वडापाशी जावं लागते. त्या धांदलीने त्या घाईमध्ये पटापट पूजा कामं सगळं करायला लागलं, कारण की वातावरण खूपच खराब होतं आमच्या इकडे. तुमच्याकडे कसं होतं वातावरण ते नक्की सांगा. आमच्या इकडे पाण्याचं वातावरण होतं. खूप काळा काळा ढग आलेला होता आणि असं वाटत होतं की खूप पाणी वगैरे येणार. तर कसं करायचं, कारण की थोडं वड आमचं लांब आहे, वडाचं झाड. त्यामुळे आम्हाला पायदल तिथपर्यंत जायचं होतं. तिथं मधात जर पाणी आलं की आमची पूजा, आम्ही घेतलेलं पूर्ण ताट वगैरे, आम्ही तयारी केलेलं सगळं वाया जाणार होतं. त्या चक्करमध्ये, त्या टेन्शनमध्ये खूप लवकर लवकर करण्यात आलं. कितीही लवकर करा तुम्ही, तरी म्हटलं बायका म्हटलं की सजायला नटायला वेळ लागतातच. तर तसं काही आमच्याबरोबर पण झालं. एकेकीला आवाज द्यायला, एकेकीला फोन करून सांगायला, झालं का गं बाई तुझं, झालं का गं, असं सगळ्यांना फोन करू सांगायला, बोलायला, आवाज द्यायला, यातच आमचा वेळ गेला. वेळ म्हणजे भरपूर वेळ गेला आमचं. कामं आम्ही लवकर केले ताबडतोब पटापट, पण त्यातच नट्टा आणि सगळ्यांना एक जागी जमा होताच वेळ झालेला होता. चला जाऊ द्या, बाया म्हटलं की हे होणारच, आणि मिळून जाणं आणि ग्रुप म्हटलं की हे निश्चितच होणारच. चला मग आता मी तुम्हाला माझं एक फायनल लूक दाखवते. मी अशी तयारी केली होती. थोडं राधाला बरं नसल्यामुळे टेन्शनमध्ये होती, कारण की ती पण मागे लागली होती की मी पण येते मम्मी, मी पण येते. आणि तिला टायफॉईड झालेला आहे, तर त्यामुळे तिला आराम करायचा आहे, बाहेर निघायचं नाही आहे. वातावरण खूप खराब होतं. भीती होती की पाणी वगैरे आलं तर ती भिजून जाईल. तिला सोबत नेलं तर. माझी सासूबाई पण म्हणत होत्या की नको घेऊ तिला, पण ही पट्टी कुठे ऐकणारी, ही बिलकुल ऐकत नाही. हिची जिद्द म्हणजे जिद्द असते. चला मग तिला पण आम्ही शेवट घेऊनच गेलो. पूर्ण रॅप करून घेऊन गेलो, रुमाल वगैरे बांधून, हे ते छत्रीसोबत घेऊन तिच्यासाठी. अशा प्रकारे तिला घेऊनच गेलो, कारण तिच्या पण मैत्रिणी आल्या होत्या सोबत. माझ्या मैत्रिणीच्या मुली तिच्या मैत्रिणी असं आहे ना, तर त्या पण आल्या होत्या. तर हे आम्ही आलो आता वटवृक्षापाशी आलेलो आहो. तर आता इथे पूजा सुरू आहे आमची. तर चला आता तुम्हाला मी पूजा दाखवते. इथे आम्ही पूजा करत आहो. तर आमची आता इथे पूजा सुरू आहे. बघा, इथे खूप छान मोठं वृक्ष आहे, वटवृक्ष आहे, आणि आम्ही दरवर्षी इथेच येतो. आमच्या बॅक साईडनी पण मंदिराकडे तिकडे पण एक वटवृक्ष लावलेला आहे. 2 वर्ष झालेलं आहे त्या वटवृक्षाला, पण आम्ही इथेच येतो, तर इथेच आम्हाला आवडते आणि आम्ही इकडेच येतो. तर सगळेजणी छान मिळून आम्ही इथे आलेलो आहे. पूजा सुरू आहे आमची, पूजा करत आहोत आम्ही. वर्षातून हा एक सण इतका भारी असतो ना, इतकं छान वाटते ना हा सण. म्हणजे नटाला तर भेटते, पण सण बायकांबरोबर छान वटवृक्षापाशी जाणं, पूजा करणं, आणि मेन म्हणजे ना आपल्या नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागणं, आणि 7 जन्म हाच नवरा भेटो असं असते ना, 7 जन्म काय म्हणतात तो ते. पण असो ते काय आहे तर माहीत नाही, पण खरंच आपण आपल्या नवऱ्यासाठी ह्या तरी जन्मासाठी आपण दीर्घ आयुष्य आणि त्याचं सुखरूपसाठी म्हणून पूजा करू शकतो वटापाशी. हे खूप छान आहे. आणि तुम्हाला हे वटवृक्षाची, हे वटपौर्णिमेची तर गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. आईकडनं, आजीकडनं, या आपण मोबाईलमधून, कुठे पुस्तकातून, कथातून सगळं ऐकतच असतो. त्यामुळे मी हे काही तुम्हाला तर इथे कथा वगैरे काही सांगणार नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, मला माहीत आहे. बस मी कशी पूजा केली, मी कुठे गेली, आम्ही काय मस्ती केली, यात पण आम्ही मस्ती केली, यात पण आम्ही धमाल केली. मैत्रिणींनी फोटोशूट केले आणि सुंदरशी छानशी अशी पूजा केली, मनाभावातून पूजा केली. माझ्या नवऱ्याचं म्हणजे प्रकृती, त्याचं भरभराट, सगळ्या गोष्टीत सगळं छान, त्यासाठी मी ही पूजा केली. आणि हो, मला हाच नवरा, कारण की खूप प्रेम करणारा खूप छान नवरा आहे माझा. तर मला पण 7 जन्मात हाच नवरा भेटो, आणि असंच स्वभावाचं ना, असाच भेटो, बदल काहीच झाला नाही पाहिजे त्यात. तर बस मी यासाठी मी छान पूजा केली वटापाशी, आणि तेच मागितलं मी. चला मग आता बघा, पूजेला खूप वेळ लागते.
कारण की पूजा बिलकुल व्यवस्थित करावं लागते. आणि इथे किती सारी पूजा करून इथे बघा सगळेजण पूजा आपल्या पूजेत आहे. सगळे आपली आपली व्यवस्थित पूजा करून राहिले. तर ही आम्ही पूजा केली. पूजा आमची अशा पद्धतीने झूम करू 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 माझी दीदी ना थोडं हे दाखवत होती. तर इथे पूजा आता झालेलं आहे. फुल फायनल आमची इथे पूजा झालेली आहे. आता हे जे कपडा असतो आपण आणलेला एक वटासाठी वृक्षासाठी, तर ते वगैरे तिथे आम्ही चढवलेलं आहे. आणि त्यानंतर आता पूजा आमची आता मग काय तर नमस्कार केला वटवृक्षाला आणि आशीर्वाद मागितला नमस्कार करून. आणि मग आमचे तेच 5 अबे आंबा मधातून नकोच आहे यार. हेच मी माझी इंग्लिशची टीचर मला बसायचं आहे आई. चार बसायसाठी थांब हा व्हिडिओ दे जाण्यासोबत म्हणजे श्राणसोबत. मग आम्ही काय केलं तर वटवृक्षाला 5 फेऱ्या मारल्या. मग आमच्या फेऱ्या वगैरे झाल्यानंतर इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम, एकमेकाला हळदी कुंकू ओटी देणं हे आम्ही इथेच बसून छान केलं. कारण की मंदिराच्या तिथे पण छान बसायला जागा आहे. तर आम्ही तिथेच बसून छान एकमेकाला हळदी कुंकू वगैरे लावलं, वटी वगैरे भरलं, प्रसाद वगैरे देणं आणि फोटो पण शूट केले, फोटो पण काढले आम्ही. झाली आमची वटपूजा, आमचे हळदी कुंकू आणि हा एक दिवस सुंदरसा छानसा गेला. त्यानंतर आम्ही मैत्रिणीने फोटो वगैरे शूट करून घरी येताना काय इतकं काळं आभाळ आलं की आम्ही थडाथड पटापट आम्ही तिथनं निघालो. आणि घरी येताच येत नाही तर असं वादळ येऊन धडाधड पाऊस सुरू झाला. चला आम्ही थोडं वाचलो, घरी आलो, येत नाही ताट ठेवत नाही तर इकडे पाऊस सुरू झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती काळं काळं आभाळ झालेला आहे. तर आज वटपौर्णिमाचा दिवस आमचा हा असा गेला. अशी पूजा केली. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ माझ्या बघत राहा. आणि मी टाकत राहते, तुम्हाला सेंड करत राहते न्यू व्हिडिओ. तर चला मग लवकर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय, नमस्कार.